गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर फायनली खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग करते आणि आजचं ब्लॉगचं रिझन हे आहे की मी आईला घेऊन चालली आहे थोडंसं बाहेर. खूप जण मला असं विचारत होते की माझे आधीचे ब्लॉग्स बघून की यार तुला देवदेव करायचा खूप नाद आहे का किंवा देवधर्मांचा खूप नाद आहे का. तर असं काही नाही आहे, बट असं असूही शकतं, म्हणजे असं म्हणूही शकता तुम्ही की आहे. कारण की मला ना असं एखाद्या कोणत्या तरी देवाच्या ठिकाणी गेलं की एकदम पीस वाटतं, एकदम असं नॉर्मल एकदम शांत मन झाल्यासारखं वाटतं. म्हणून मी सतत माझ्यासोबत माझ्या आजीला फिरवत असते. बट आज माझी आजी तर माझ्यासोबतच आहे, बट ह्याच्यातच एक ट्विस्ट आहे. ते म्हणजे माझ्या आईने माझ्या आजीने लहानपणापासूनच कधी ड्रेस वेअर नव्हता केला. म्हणजे कुर्ती आणि आपण जे लेगिन्स जे घालतो ते कधीच वेअर केलं नव्हतं. बट आज मी तिला ना जबरदस्ती वेअर करायला सांगितलं की जर तुला माझ्यासोबत यायचं असेल तर तुला आज ड्रेस घालूनच यावं लागेल म्हणून. आणि आय डोंट नो की तिनं, म्हणजे मी तिला एक ड्रेस घेऊन दिले, बरेच ड्रेस घेऊन दिले होते, बट ते वापस मलाच आले कारण की ती घालतच नव्हती. सो आज फर्स्ट टाइम तिने ड्रेस घातलाय आणि खूप सुंदर दिसतीये ती. सो लेट्स गो. आता आम्ही निघालोय. फायनली जर्नी स्टार्ट्स. आणि ही आहे माझी आजी, जिने पहिल्यांदा ड्रेस घातलाय आयुष्यात. म्हणजे आधी घातला होता ते मला लग्नाच्या आधी, त्याच्यानंतर पहिल्यांदा ड्रेस घातलाय. फुल लुक दाखवते तुम्हाला मी उतरल्यावरती. आणि इथं आमची आबुडी पण आलेली आहे. इकडे बघ ना, माग जरा इकडे कुठे तू? तो पण आलाय. आणि आता आम्ही चाललोय मस्त फिरायला. निगडीवरून जायचं ना रे, वर्षाला भेटायचं मला. वर्षाला घेऊनच जावेत ना सोबत. फोन कर. कसं वाटतंय तुला ड्रेस घातलाय आज? तू छान हलका हलकं वाटतंय ग. मी आता नेहमी घालणार बघ ड्रेस. घाला. हा आजपर्यंत एक लॉजिक कधीच नाही कळलं की माणसांना काय होतं काय माहिती. कॅमेरा समोर आलं ना की मनानं शुद्ध भाषा निघायला चालू होती. जसं की माझ्या आईचं आता होते. ती खरं तर ऍक्च्युली तिची लँग्वेज तशी नाहीये जशी ती आता बोलते कॅमेरामध्ये. कॅमेरा ओपन झाल्यावर तिची काहीतरी लँग्वेजच चेंज होऊन जाते. नॉर्मल जी रोजची लँग्वेज आहे ती वेगळी असते. जसे की तुम्ही ऍक्सिडेंट प्रँकच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ऐसा मत कर, जो तेरी भाषा है वही बोल. जे तुला येतं तेच बोल. आमचा अभि बघ, अभि मी तीच लँग्वेज बोलतोय. अभि आईला काय केलं माहितीये का आता मी देकडे ते लस्सी पार्टी. आईला काय म्हणलं की तुला कसं वाटतंय साडी ड्रेस घातली, साडी सोडून ड्रेस घातला. एकदम झकास. नाही, आई म्हणते खूप छान वाटतंय. लँग्वेज खूप छान वाटतंय, मोकळं वाटतंय. मी म्हणलं असं नको बोलूस, जसं तुला येतं तसं बोल. काय त्याला एक 5 रुपये द्यायचं होतं. कॅश पण आपल्याकडे कॅश नाही. चला. अभी यहाँ पे चल रही है लस्सी पार्टी आणि आमचं नाक ऑलरेडी गळतंय. तरी पण आम्हाला लस्सी प्यायची. पण गाडीत लशी कशी पिणार? जरा चमचा आहे की चमचा दिलाय ना. थांब तुला मी काढून देते, नाही तर सगळं पाडून बसशील. काढून दे. म्हातारे माणसांचं आणि बारक्या मुलांचं सेम असते ना, म्हणून म्हणलं तुला मी काढून देते. मी स्वतः कष्ट घेते. म्हातारी म्हणून नको, मला राग येतोय. एक और आश्चर्यचकित होने वाली गोष्ट हो गई है की का टायर फुट चुका है. येस, आमच्या गाडीचं टायर फुटलंय. म्हणजे असं काय ऍक्सिडेंट झाला नाहीये, फक्त टायर फुटलंय. शांतीत क्रांती केली टायरनी. हे वालं टायर मागचं जिथं मी बसलेले, इथं मी बसलेले, हे टायर फुटलंय. इकडचं फुटलंय. हो का? काय कुठलं बी काय आहे. अव्वा, मला वाटलं फुटलंय. सॉरी, हे वाला टायर फुटलंय. सॉरी. आई बसलेली ना मग इकडच्या साईडला. आयो, तुझ्या साईडला बसलेली त्या साईडचं टायर फुटलं. असलं काय ग? काय केलंस तू नेमकं? तो आता मी चाललोय आतमध्ये देवदेव. हो, काय माहिती कोणाचं तरी लग्न आहे इथे. एकदम वसाड वाटतं, बट इथे देवाला छान आहे. म्हणजे फिरायला. जेवायला नाही ग, देवाला. ते लग्न होतंय कोणाचं तरी गाईज, आय डोंट नो, बट आपण तिथे जाऊन बघूयात. समुद्र सरिता पुर्या सदा मंगलम शिवमंगल सावधान.
थँक्यू बाय. लास्ट टाइम जेव्हा इकडे आले होते ना तिथे तेव्हा ह्या झाडाजवळ एक व्हिडिओ केला होता. तो 200K लाईक्स गेले होते. त्याला ट्रेंडिंग होता है ना तो खूप दिवस. तर तोच सेम व्हिडिओ काय मी इथे तोच सेम व्हिडिओ तोच सॉन्ग आणि तोच व्हिडिओ करणार आहे तसाच सेम. माझ्या आयडी वरती नक्की जाऊन एकदा बघा. तेव्हा मी आई सरताज होतो ना पण तिघं होतं. सरताजने केलेला होता तो व्हिडिओ त्यावेळेस. मिसिंग यू सरताज. आय डोंट नो तो हा ब्लॉग बघेल की नाही बट फिर भी. अभी कम हियर आजा बेटवा यहाँ पे. तर इथे आम्हाला काही सईचे फॅन्स लोक भेटलेले आहेत आणि ते आता सेल्फी काढत आहेत. कहीं भी लेके चलो बट निगड़ी से ही लेके चलो. निगड़ी से ही जाना है मेरे को. लय छान आहे की इथंच ठेवून जाईन तुला. मला तुला माहिती आहे ना तू गाडी शिकवली आहेस मला. तू गाडी शिकव तू पण एवढं लक्षात ठेव की तुम्हाला गाडी शिकवली आहेस. 5 किलोमीटर आहे. चल ना मग तुझ्या गावी. नको लय वेळ होईल. माझ्या गावाला गेले की छान ते वासरू दिसते सेम टू सेम अभि सारखं. कसं 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 चप्पल किती भारी दिसते पण वाव. आम्ही आलो आता बेवनूर मध्ये. आणि बेवनूर का बेवन हा बरोबरच आहे की बेवनूर आहे. मग बेवनूरच आहे की अरे. आम्ही आलो आता बेवनूर मध्ये आणि ह्याला रोड माहिती होता तरी पण आम्हाला म्हणत होता की मला नाही माहिती आहे वगैरे. शट अप देण असं झापड. कुत्ता आहे तू. आठवला का कालचा व्हिडिओ. बाबा श्रद्धा कुठे. श्रद्धा कुठे कुठला तर देव चुकून तरी पावल ना. घरी उतरायचं नाही. कोणाचा ए चल वाजले किती. लय शहाणी आहेस तू. मला इथंच मी तू गंडवायलास आम्हाला बाई. कुठं कुठून आणायलास. खरंय खरंय खरंय. येस अच्छा आहे. गंडवागंडीचा खेळ चाललाय इथं. माझी चप्पल किती भारी दिसायला बघ. घेतल्यापासून मला माझे पाय त्याच्यात चांगले दिसत नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण ते किती छान दिसते चप्पल. चला झाला. कोण नातेवाईक कोण कोण सगळे विसरून जा. आपलं कोण सुद्धा इथं नाहीये. नो 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 ये बहुत गलत बात है यार. अभि मी तिच्या बरोबर असते त्या दिवशी तिचं काम होतंय. असं काय असं तर आहे सोड. तू माझी लक्ष्मीच आहेस असा काही विषय नाहीये. काय मग विषयच नाही. हा प्रश्न आहे. येस मी फायनली माझ्या गावात आले आणि ह्या पंढरपुरी चहा आहे. मला जो खूप आवडतो बट आता वेळ नाहीये प्यायची त्यामुळे मी पिणार नाही चहा. एक एक्साइटेड एका गोष्टीसाठी आहे. येस माझ्या फायनली गाईज सॉन्गचा टीजर आउट झालाय आणि आईचं आज म्हणणं असं आहे की मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणून तुझा टीजर आउट झाला. ओके. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की ती माझी लक्ष्मीच आहे. मी दोघींना पण लक्ष्मीच मानते. मम्मीला पण आणि आईला पण. बट आज खूप हॅप्पी आहे मी कारण की तिला खूप दिवसापासून मला स्क्रीनवरती बघायचं होतं. फायनली आज माझं टीजर बघणार आहे. आम्ही गाडी थांबून बघणार आहे. दाखवतो तुम्हाला पण मी ब्लॉग मध्ये. हा तिथं जेवायला जायचं की आता. चला माझ्याकडून पार्टी. माझ्याकडून आज ना ह्यांचा चान्स चांगला लागलाय. अल्बम सॉन्ग जेव्हा माझं रिलीज होणार आहे ना 24 नोव्हेंबरला तर त्या दिवशी कोणच अवेलेबल नाही आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे मग मी आज पार्टी देते. बट मम्मी नाहीये. मम्मी मिसिंग आहे. मम्मीला पार्सल घेऊन जावं लागल. सो आम्ही सगळेजण आता जेवण करायला जाणार आहे राजधानीमध्ये. हॉटेल राजधानी. ते ना डबल आमचं टायर पंक्चर झालंय. हवा गेली ह्याच्यातली ह्या पोरामुळं. आजच्या दिवसात काय काय चाललंय काय कळणार झालं.